राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मतदानासाठी आता अवघे 2 दिवस उरले आहेत. काल एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त सभा पार पडली. पण या शेवटच्या क्षणी ठाण्यात जे घडलं त्याने संपूर्ण राजकारणाचा पारा आता अधिकच वाढवला आहे. तब्बल 18 वर्षानंतर परवा मुंबईच्या शिवतीर्थावर दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्र सभा पार पडली. तर काल थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले होते. जागा होती गडकरी रंगायत यांचा परिसर आणि निमित्त होतं ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026. ज्या ठाण्याला एकनाथ शिंदे यांनी आपला बेदकिल्ला बनवलं, जिथे शिवसेना म्हणजे फक्त एकनाथ शिंदे असं समीकरण गेल्या काही वर्षात मांडलं गेलं, त्याच ठाण्यात घुसून ठाकरे बंधूंनी काल जी तोफ डागली त्यामुळे राजकीय वाऱ्याची दिशा खरोखरच बदलली आहे का? राज ठाकरेंनी आपल्या भाषणात गौतम अदानींपासून ते थेट स्थानिक नगरसेवकांच्या 5 कोटी रुपयांचे रेट कार्डपर्यंत कोणते धक्कादायक दावे केले आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सभेमुळं ठाण्याच्या निवडणुकीत मशाल आणि इंजिनची युती एकनाथ शिंदेंच्या सत्तेला सुरुंग लावू शकेल का? आज आपण या ऐतिहासिक सभेचं, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रत्येक गंभीर आरोपाचं आणि ठाण्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. सर्वात आधी हे आपण समजून घेऊया की ही सभा ठाण्यात होणं इतकं महत्त्वाचं का आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे, पण ठाणे हे सध्याच्या राजकारणाचं पॉवर सेंटर बनलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं ते याच ठाण्याच्या जोरावर. ठाणे महापालिका गेली अनेक वर्षे एकनाथ शिंदेंच्या एकहाती वर्चस्वाखाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी ठाणे जिंकणं म्हणजे केवळ एक महापालिका जिंकणं नाही, तर ज्याने आपला पक्ष फोडला त्याच्या अस्तित्वावर घाव घालणं आहे. आणि यात त्यांना खंबीर साथ मिळते ते त्यांचे बंधू राज ठाकरे यांची. कालच्या सभेत राज ठाकरे जो आक्रमकपणा घेऊन उतरले होते त्यावरून एक स्पष्ट दिसतंय, ही लढाई आता केवळ विकासाची नाही तर अस्तित्वाची झाली आहे. राज ठाकरेंच्या कालच्या भाषणातला सर्वात स्फोटक मुद्दा कोणता असेल तर तो आहे मतांचा आणि उमेदवारांचा उघड लिलाव. राज ठाकरेंनी काल अत्यंत गंभीर आरोप केले की ठाणे आणि कल्याण डोंबिवली पट्ट्यात सत्ताधारी पक्षाकडून मतांसाठी घराघरात 5-5 हजार रुपये वाटले जात आहेत. विचार करा, एका मताची किंमत 5,000 रुपये. राज यांनी अत्यंत मार्मिक प्रश्न उपस्थित केला. मला या लोकांचं समजत नाही, कारण एका बाजूला विकास करतोय आणि दुसरीकडे सांगतात पैसे देतो मतदान करा. मग विकास काय केलं? मला घेणाऱ्याची चिंता आहे, देणाऱ्यांची नाही. आपण 5-5 हजार रुपयांमध्ये मतदान करतोय. आपण आपल्या घरातील मुलांना आणि मुलींना नक्की काय शिकवताय? माझा बाप विकला गेला, माझी आई विकली गेली, माझ्या वडिलांनी आणि आईने पैशासाठी मतं विकली. उद्या त्या मुलांचे मित्रपरिवार काय म्हणतील? विकले जातात. पण धक्कादायक बाप फक्त मतदारांपुरती मर्यादित नाही. राज ठाकरेंनी भर सभेत काही लोकांची नावं घेतली आणि त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ऑफर केलेल्या रक्कमा त्यांनी जाहीर केल्या. त्यांनी दावा केला की शैलेश धात्रक, पूजा धात्रक आणि मनीषा धात्रक यांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी तब्बल 15 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. म्हणजेच प्रत्येक उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 5 कोटी रुपयांची ऑफर. तसेच राजश्री नाईक यांना 5 कोटी रुपये तर सुशील आवटे यांना 1 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. हे आकडे ऐकून कोणाचंही डोकं चक्रावून जाईल. राज ठाकरेंचा सरळ आरोप आहे की सत्ताधाऱ्यांकडे हा अफाट पैसा नक्की येतो कुठून? हा पैसा नक्कीच कंत्राटदारांकडून किंवा भ्रष्टाचारातून आलेला आहे आणि तोच पैसा वापरून विरोधकांना विकत घेण्याचा प्रयत्न किंवा संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गुलाबाचा बाजार मांडल्यासारखा लोकशाहीचा बाजार मांडला आहे असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या भाषणातला दुसरा सर्वात मोठा हल्ला हा गौतम अदानी आणि केंद्र सरकारवर होता. राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की त्यांचा विरोध उद्योगपतींना नाही तर एकाधिकारशाहीला आहे. त्यांनी काही फॅक्ट्स मांडले. आज देशातील 2 नंबरचा सिमेंट व्यवसाय अदानींच्या हातात आहे. मुंबई, नवी मुंबईसह देशातील महत्त्वाची विमानतळं अदानींच्या ताब्यात आहेत. एवढंच नाही तर राज ठाकरे यांनी आरोप केला की मुंद्रा पोर्ट सोडलं तर बाकीची बंदरे गन पॉईंटवर म्हणजेच दबाव टाकून मिळवू गेली आहेत. राज यांनी एक भीतीदायक चित्र उभं केलं. उद्या सिमेंटचे भाव वाढतील, विजेचे दर वाढले तर तुम्ही कोणाकडे तक्रार करणार? कारण सर्व चाव्या एकाच माणसाच्या हातात आहेत. त्यांनी इंडिगो एअरलाइन्सच्या संपाचं उदाहरण दिलं की कसं एका कंपनीने ठरवलं तर संपूर्ण देश ठप्प होऊ शकतो. आता ठाण्याशी याचा काय संबंध? तर राज ठाकरेंचा आरोप आहे की मुंबई आणि ठाण्यातील जमिनी प्रकल्प हे विशिष्ट उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी इथलं सरकार काम करत आहे. ठाकरे बंधू एकत्र आले आणि मराठी अस्मितेचा मुद्दा निघणार नाही असं तर होऊ शकत नाही. राज ठाकरेंनी मुंबई विमानतळाचा मुद्दा उपस्थित केला.
ते म्हणाले, मुंबई विमानतळ गौतम अदानींकडे गेल्यावर तिथे काय झालं तर तिथे गरबा खेळला गेला. आम्हाला गरब्याचा विरोध नाही, पण मुंबईच्या विमानतळावर ढोल ताशा का वाजत नाही? हा मुद्दा अतिशय जाणीवपूर्वक मांडला गेला आहे. कारण ठाण्यात मराठी मतदारांची संख्या खूप मोठी आहे, पण गुजराती आणि अमराठी मतदारांचा टक्का आता वाढत आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर दिल्लीचे आणि गुजरातचे लांगुल चालन करणारे असा शिक्का मारून ठाण्यातील मूळ मराठी मतदाराला भावनिक साथ घालण्याचा हा प्रयत्न होता. यासोबतच राज ठाकरेंनी ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील 1000 एकर जंगल जमिनीचा मुद्दाही काढला. ही जमीन एका उद्योगपतीला विकली जात असल्याचा आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचा त्यांनी आरोप केला. ताडोबाची जमीन खाणीला दिली आणि ठाण्याचे जंगल बिल्डरांना, हा त्यांचा आरोप भूमिपुत्र आणि पर्यावरणवादी अशा दोन्ही मतदारांना टार्गेट करतो. कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलताना काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा संदर्भ देत राज ठाकरेंनी गृह खात्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी प्रश्न विचारला की मुख्य आरोपीचा एन्काउंटर का केला गेला, काय लपवायचं होतं? आणि सर्वात धक्कादायक म्हणजे या प्रकरणातील सहआरोपी असलेला आपटे याला भाजपने स्वीकृत नगरसेवक करण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा मनसे आणि मनसेचे नेते अविनाश जाधवांनी धमकी दिली तेव्हा तो राजीनामा आला. बलात्काराच्या सहआरोपीला तुम्ही नगरसेवक करता, तुमची हिंमत कशी होते? हा राज ठाकरेंचा सवाल महिला मतदारांच्या मनात संताप निर्माण करण्यासाठी पुरेसा होता. आता थोडं आपण राजकीय गणिताकडे पाहूया. ठाणे महापालिकेत एकूण 131 जागा आहेत. बहुमतासाठी 66चा आकडा लागतो. मागच्या निवडणुकीत शिवसेनेने 67 जागा जिंकून एखादी सत्ता मिळवली होती, पण तेव्हा शिवसेना एकसंध होती. पण आताच्या निवडणुकीत चित्र वेगळं आहे. एका बाजूला एकनाथ शिंदे आहेत, ज्यांच्याकडे सत्ता, पैसा आणि प्रशासकीय ताकद आहे. लाडक्या बहिणीसारख्या योजनांचा प्रभाव त्यांच्या बाजूने आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गट आणि मनसे यांची युती आहे. ही युती प्रामुख्याने मराठी मतांची विभाजन टाळण्यासाठी झाली आहे. ठाण्यात मनसेची तरुण वर्गात चांगली क्रेज आहे आणि त्यात अविनाश जाधवांचा फॅक्टर महत्त्वाचा आहे. शिवाय उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे. जर या युतीने मराठी मते एकटवली आणि त्याला मवियासोबत असलेल्या मुस्लिम आणि दलित मतांची जोड मिळाली तर एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्याला तडा नक्कीच जाऊ शकतो. मात्र भाजप आणि शिंदेंची सोशल इंजिनिअरिंग आणि आर्थिक ताकद तोडणं इतकं सोपं नसणार आहे. राज ठाकरेंच्या भाषणाचा शेवट हा एका कडक इशाऱ्याने झाला. दुबार मतदार दिसला तर तिथेच फोडून काढा. हा आक्रमकपणा हेच सांगतो की ही निवडणूक सरळ मार्गाने लढली जाणार नाही. 15 तारखेला मतदान आहे. एका बाजूला एकनाथ शिंदेंचा विकास आणि सत्ता आहे, तर दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधूंची अस्मिता आणि अस्तित्व आहे. जर ठाणे पडलं तर एकनाथ शिंदेंसाठी तो सर्वात मोठा धक्का असेल आणि जर ठाणे पुन्हा शिंदेंकडे गेलं तर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरच प्रश्नचिन्ह उभा राहील. तुम्हाला काय वाटतं? ठाणेकर नक्की कोणाच्या बाजूने कौल देतील? 5000 रुपयांच्या लक्ष्मी दर्शनाला बळी पडतील की मराठा बाणा जपतील? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.